चिंचपोकळी रेल्वे स्टेशन समोरील महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कार्यालयाबाहेर सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांच्या आरएमपी नोंदणी प्रमाणपत्रासाठी इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन आणि कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अर्ज करूनही वर्षभराहून अधिक काळ प्रमाणपत्र मिळाली नसल्याचा आरोप करत पात्र डॉक्टरांना तातडीने नोंदणी प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे। नोंदणी प्रक्रियेला कायदेशीर अडथळा नसल्याचा दावा करत मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी आज चिंचपोकळी येथील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद या कार्यालयासमोर काही डॉक्टर पायऱ्यांवर आंदोलन बसून करत आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे सर्व डॉक्टर या ठिकाणी बसलेले। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं काय काय त्यांच्या मागण्या आणि कोणत्या मागण्यासाठी संदर्भात या ठिकाणी ते बसलेले आहेत, काय नेमका मागण्या होत्या आणि तुम्ही या संदर्भात किती वेळा शासनाला निवेदन वगैरे काय दिलेलं आहे? गेल्या 14 वर्षापासून होमिओपॅथी सीसीएमपी साठी हा लढा सुरू आहे। पण यावेळेस 6 जुलै रोजी सर्वप्रथम आम्ही टाळेबंद आंदोलन इथे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला केलं। त्यानंतर त्यांना शासनाला जाग आली की हे खरंच आता वळण जे आहे ते सिरियस मोडवर चाललेलं आहे। 7 जुलै 8 जुलै या 2 दिवशी आम्ही आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केले। त्याचा रिझल्ट असा आला की लगेच माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून लगेच त्यांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून तात्काळ आपली मीटिंग लावण्यात येत आहे असं पत्र देऊन आमचं उपोषण स्थगित करण्यास सांगितलं। आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा मान ठेवला, सन्मान ठेवला आणि लगेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी 6 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या आयुक्त, सचिव, स्वतः ते आणि जेवढे या विषयाशी निगडित संबंधित अधिकारी आहे त्यांना बोलवून एक बैठक घेतली 23 जुलै रोजी। 23 जुलै रोजी त्यांनी निर्देश दिले, कारण ऑलरेडी शासनानं सीसीएमपी कोर्स हा कायदा करून मंत्रिमंडळात पास करून अधिवेशनात पास करून संपूर्णपणे पास केलेला कायदा आहे। त्या कायद्याला कोणी रोखू शकत नाही। त्यानुसार त्यांनी जो कायदा दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की निर्देश दिले की 27 जुलै पासून तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन प्रोसिजर चालू करा। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी हे आदेश दिल्यानंतर सुद्धा 27 जुलैला रजिस्ट्रेशन प्रोसिजर चालू झाली नाही। त्यावेळेस सुद्धा आम्ही इथे डायरेक्टली ठिय्या आंदोलन करून सगळ्या पोलिसांच्या समक्ष इथे ठिय्या आंदोलन केलं की आम्हाला जोपर्यंत रजिस्ट्रेशन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। त्यानंतर पुन्हा सरकारने मध्यस्थी केली आणि सरकारने मध्यस्थी करून 29 जुलै 28 जुलै रोजी पुन्हा मंत्रालयामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दालनामध्ये सभा आयोजित केली। त्या सभेला आयोजित मध्ये IMA जी इंटिग्रेटेड इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्या असोसिएशनचा विरोध असल्यामुळे त्यांना सुद्धा बोलवण्यात आलं आणि माडला बोलवण्यात आलं आणि त्यांच्या समक्ष आम्ही सुद्धा तीव्र विरोध केला। मंत्रालयावर मुकमोर्चा सुद्धा आम्ही त्या दिवशी काढला आणि या सगळ्या प्रोसेस मधून आज पुन्हा SOP साठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी फायनल मीटिंग होती। ती मीटिंग सुद्धा झालेली आहे। सध्या जे रजिस्ट्रार आहेत राकेश वाघमारे सर मंत्रालयात गेलेले आहेत आणि GR आणि जे आमचे मिनिस्टर्स आहेत ते घेऊन आज आम्हाला रजिस्ट्रेशन देतो असं त्यांनी सांगितलंय। तरी सुद्धा आम्ही त्यांना काय म्हटलं, जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन देत नाही आज आम्ही इथून हलणार नाही। किती डॉक्टर ह्या संदर्भामध्ये तुमच्या सोबत आहे आणि किती जे लायसन जे तुम्हाला कन्वर्ट करायचे किती साधारणतः किती डॉक्टरांचा समावेश आहे? आता टोटल जर बघितलं गेलं तर ही जी संघटना इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन याच्यामध्ये सगळे आयुष डॉक्टर्स आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्याकडे पण जवळपास 90,000 होमिओपॅथिक डॉक्टरांचं समर्थन आहे। असं बघायला गेलं तर 1 ते 1.5 लाख डॉक्टरांचं आम्हाला या कार्याविषयी समर्थन आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर या गोष्टीला कुठे आज अडचण आली तर हे ऑफिस इथून आम्ही सोडणार नाही आणि सर्वात जे काही आक्रमक भूमिका घ्यायची ते सगळे आक्रमक भूमिका आज आम्ही घेऊन जाऊ। IMचं काय कोणत्या कारणामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला विरोध आहे, तुमचा समावेश करून घेण्यात? आता IMचं म्हणणं आहे की बाबा MMC मध्ये आमची बराबरी करायला हे लोक नकोय, परंतु मी स्पष्ट सांगतो जर उद्या जाऊन BHMS CCMP डॉक्टरांना त्या ठिकाणी MMC मध्ये नोंदणी झाली तर तुमची जी कन्सल्टिंग फी आहे 1000-2000 ते तितकेच राहणार आहे आणि जे BHMS डॉक्टर ग्राउंड लेवलला 50-100 रुपये घेतात तुमच्याकडनं ते आमचे BHMS डॉक्टर घेणार आहे आणि गरीब रुग्णांना दर्जेदार उपचार पुरवणार आहे। जर या संदर्भात जर आज जरी हा निर्णय झाला तर पुढील तुमच्या संघटनेची भूमिका काय असणार? मी सकाळी पण थेट इशारा दिला, सकाळी पण मी पोलिसांना सांगितलं जर MMC रजिस्ट्रेशन आज आमच्या होमिओपॅथी बांधवांना भेटलं नाही तर हे ऑफिस तोडफोड केली जाणार आमच्या वतीनं।